राधे राधे. येडं माझा बघा जा मुलींनो, माझे चांगलेच येडं असते तर पुढं नका ढकलं जाऊ. येडं बघा जा, थोडे तरी तुमच्या 10 शब्दातून 5 शब्द तरी कामाला येतं ना. म्हणून काय कर जा, मेन येडं बघा जा. येडं बघितलं ना कसं माणसाचं मन प्रसन्न होतं. आणि माझं येडं कसं असं, मी भोळी साळी हे बघा पहिलीच, मी अनाडी अनपड आहे, मला काय एवढं समजत नाही, पण थोडं तरी ज्ञान देवाने मला दिलेलं आहे. म्हणून काय करी जा तुम्ही, माझा येडं बघा जा, मेन येडं बघा जा. लाईक करा अगर नका करू आणि सबस्क्राईब करा अगर नका करू, पण इथे येडं बघा जा माझा. बघा आता आमच्या घरामध्ये पहिलं लय दिवसांनी लेकरूच नव्हतं. म्हणजे आमच्या सासूबाईला 2 पोरं लय उशिरा झालेले. माझ्या सासूला म्हणजे 10-12 वर्षांनी एक मुलगा झालेला होता, ते बी नवसा सायासाने. आमच्या सासूबाईला 9 केल्याच्या नंतर मुलगा झाला होता. तर मग बघा तिथून पुढे बी त्या मुलाचे लग्न झालं, येऊ झालं, सगळं चांगलं झालं. आणि त्याच्यानंतर 12 वर्षांनी त्याला एक मुलगा झाला आमच्या सासूबाईला, 12 वर्षांनी. आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी मुलगा झाला, 3 मुलं झाले त्यांना. बघा असं असते. म्हणून प्रत्येकाचं असतं बघा. आई होणं बी काही साधी बात नसते. आई होणं बी लई माणसाचं हे असते, भाग्यच मोठं असतं. भाग्यच मोठं असते म्हणायला पाहिजे नाही का, आई व्हायचं. तर मग माणसाला कसं आता 2-3 वर्ष लेकरू नाही झालं की माणूस काय म्हणतं, बाई लेकरू नाही झालं. माणूस किती आईला अपेक्षा असते, घरच्यांना अपेक्षा असते, इकडच्या लोकांना अपेक्षा असते, तिकडच्या लोकांना अपेक्षा असते. बघा ना माणसाला किती लेकरू म्हणजे किती असतो. माणसाला लेकरू कसं टायमाच्या आतमध्ये व्हायलाच पाहिजे. प्रत्येकाची हीच इच्छा असते नाही बघा, आपली बी हीच इच्छा आहे की लेकरू 3 वर्षाच्या आतमध्ये तरी व्हायला पाहिजे आपल्याला. पण ते कळत आहे परे माणूस किती आशा धरून बसतंय. आणि त्याच्यानंतर देवाला माणूस हात जोडतो, नवस करतो, देवा मला लेकरू दे, देवा मला असंच नको ठेवू, देवा मला नाव ठेवते लोक, असं माणूस किती म्हणत राहते देवाला, म्हणतंय ना. आणि देव मग बघा कसं तरी नवसं असं करून किंवा असंच प्रसन्न होतो. आणि आईची इच्छा पूर्ण करतो देव. आईची इच्छा पूर्ण म्हणजे आता पहिल्याच महिन्यात जरा आईलाच माहिती असतं ना, ये बाई मला लेकरू राहिलेलं आहे. मग ती आईच्या मनामध्ये एवढी खुशी होती की मला 4 वर्षांनी 2 वर्षांनी 5 वर्षांनी मला मूल नव्हतं, मला आता ह्या टायमाला मी आता राहिले वाटतं, मला मूल राहिले वाटतं, असं करून ती कधीतरी आतमध्ये खुश असती. आई खुश असती, पण ती कसं 1-2 महिने कुणाला सांगतच नसती. तिला वाटतं ना अचानक जर झालं होतं माझा अपमान होईल म्हणून ती मुलगी सांगतच नसती. जेव्हा 3 महिने ढकलते तेव्हा ती मुलगी तिला वाटते हा बाबा मला आता मूल राहिलेलं आहे. तेव्हा तिच्या मनाला ठसतं. तेव्हा ती मग घरातल्या मेन आपल्या मालकाला सांगते की असं बघा आहे. मग ते मालक तिला उचलून घेतं, कितीतरी त्याला खुशी वाटते की हे कसं असं घडलं, म्हणजे खुश होतं मालक, पण तिचा खुश होतं. आता असंच घडत आलेलं आहे ना. तर मग मालक खुश होतं. तर मग अजून एखादा 15 दिवस झालं काय झालं, मग घरामध्ये सांगायला सासूबाईला सांगतात, आई असं. ती सासू खुशीनं नाचवते. म्हणजे हे मग सासऱ्याला आपलं त्या खुदच्या नवऱ्याला सांगते, दुसऱ्या मुलांना सांगते, दुसऱ्या सुनांना सांगते, दुसऱ्या आपल्या मुलींना सांगते. आणि जेव्हा 4था महिना लागन, 4था महिन्यापर्यंत ती सासू पण बाहेर नाही सांगत. नको तिचं मन तिला म्हणतं की नको सांगायला. मग कुणालाच ती सासू पण बाहेर नाही सांगत, घरामध्ये सांगते, बाहेर नाही सांगत. मग असं करून नाही का, मग जेव्हा 5वा महिना लागला रे बाबा की मग माहेरला कळवणार सासू सासरे, बाबा तुमची मुलगी आई बनणार आहे, तुम्ही आजोबा बनणार आहे, तुम्ही आजी बनणार आहे, भावाला म्हणणार बाळा तू मामा बनणार आहे, मावशीला म्हणणार, तिच्या बहिणीला म्हणणार तू मावशी बनणार आहे. तिथून पुढं मग तिथून पुढं सगळी खुशीच खुशी. किती खुशी असते हो, किती खुशी असते. तुम्हीच बघा ना किती खुशी असते. तर तेवढ्या बी खुशीमधून 9 महिने किती तिला हो
पोटात लेकरू राहिलं तापासून तिला उलट्या होत्यात, हे होतंय ते होतंय, गोड लागत नाही, किती तिच्या जीवाचा त्रास होतंय. 9 महिने कसे तरी काढती, 9 महिने 9 दिवस जाते, तिच्या जीवाला किती यातना होत्यात. लेकरू जन्मात आणि जन्मल्यावर हे खायचं नाही ते खायचं नाही, किती असतं हो. किती ते आई म्हणजे आई असते हो. ती नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते, नेत्राचा दिवा करते. ती आई म्हणजे आई. बोलणं शिकवती, चलणं शिकवती, संस्कार देते. ती काय एक करत नाही, आई सगळं करते. आई सगळं करते. चला ह्याच्या पुढं मी नंतर सांगन आता. श्री स्वामी समर्थ.